हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 10. विभूती योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 10. श्लोक क्रमांक 18. विस्तरेणात्मनो योगौ विभूतिंच जनार्दन भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम्. जनार्दना, आपले योग आणि विभूती सविस्तर सांगा, पुन्हा पुन्हा सांगा, कारण या अमृत वचनांच्या श्रवणाने माझी तृप्ती कशी ती होत नाही. तहान लागलेल्याला प्यायला पाणी दिले की एक क्षण असा येतो की तो म्हणतो, पुरे, माझी तहान भागली. भूक लागलेल्याला अन्न दिले तर एक क्षण असा येतो की तो म्हणतो, पुरे, माझी भूक शमली. परंतु हे केवळ भौतिक वस्तुजगताच्या विश्वातच शक्य आहे, कारण भौतिक वस्तुजगत एकाच वेळी किती धारण करायचे याला देहाची मर्यादा आहे. अन्न पाणी पचले की पुन्हा त्याला भूक लागेल, परंतु त्या क्षणी तो पुरे म्हणेल. परंतु आध्यात्मिक योग साधनेत हे शक्यता नाहीच. उलट अशा वेळी आध्यात्मिक योग साधनेची तहान वाढतच जाते, भूक वर्धितच होत जाते. एकदा त्या दर्शनाची ओढ लागली की ती वाढतच जाते, कारण तो अमर्याद परमात्मा धारण करायची ही मर्यादा वाढत जाते. ते दर्शन झाल्यावरही ती ओढ कमी होत नाही. त्यानंतर तर स्वत्व विसरायला होते. त्या दर्शनाशिवाय जगणे शक्य होत नाही. मुक्ती मिळून ही ओढ शांत होते, कारण योगी परमात्मा होतो. यास्तव सच्चा भक्त, सच्चा योगी मुक्ती नको म्हणतो. तो सायुज्यमुक्त म्हणून त्या दर्शनाच्या ओढीतच जगू इच्छितो. तो स्वतः ते दर्शन होऊ इच्छित नाही, कारण मग दर्शन घेण्याची सोयच नष्ट होते. तो त्या दर्शनाचा लोभी असतो, तो दर्शनाचा व्यसनी असतो. त्यामुळे त्याच्या स्वार्थामुळे तो भगवंत श्रींना म्हणतो, देवा, मला आपला भक्तच राहू द्या, म्हणजे आपले दर्शन मला घेता येईल. मला डोळाच राहू द्या, त्या डोळ्यामागची चेतना मला करू नका. मला कानच राहू द्या, त्या कानामागची चेतना मला करू नका. मला हलवाई करू नका, मला हलवायाचा मित्र म्हणूनच जगू द्या. भौतिक जगतात जेव्हा असे प्रसंग आपल्याला उपभोगायला मिळतात, तेव्हाही आपले असेच होते. आपली ब्रह्मानंदी टाळी लागते. स्वरराज छोटा गंधर्वांचे नाटक पाहून जेव्हा आम्ही रंगमंदिराबाहेर पडत असू, तेव्हा आम्ही पुन्हा केव्हा नाटक आहे अशी चौकशी करत बाहेर पडत असू. हे येथे मुद्दाम सांगायचे कारण म्हणजे एखाद्याला शंका येईल की मग व्यसनांचेही असेच आहे. तंबाखू दारू यांचेही व्यसन वर्धित होत जाते. हा असा गैरसमज होऊ नये म्हणून त्यातील फरक समजावा म्हणून एक उदाहरण देतो. वृक्ष आपली मुळे जमिनीत खोल नेतो. ते खोल जाणे न संपणारे असते. त्यामुळे तो शेकडो वर्षे आकाशाला गवसणी घालून उभा राहतो. आपल्या छायेने फळाफुलांनी अनेकांना अनेक वर्षे संतोष देतो. सदा लिप्तपणे उन्हा पावसात शांत तपस्या करत उभा असतो. सतत परमात्म्याकडे झिपावत जातो. परंतु वेली आपली मुळे खोल नेत नाही. त्या आपली मुळे पसरवतात. त्यामुळे त्या जमिनीवर तुडवल्या जातात. त्या आकाशाला गवसणी घालू शकत नाहीत. त्यांचे आयुष्य कमी असते. त्यांचा उपयोग तसाच हंगामी केला जातो. आध्यात्मिक योग साधनेमुळे आपण वृक्षासारखे एका ध्येयाच्या अत्युच्च शिखराला पोहोचतो. भौतिक वस्तू जगताच्या ओढीने वेलीप्रमाणे आपण व्यसनामुळे भोग निर्माण करतो आणि ते संचित शमवण्यासाठी जन्म मरणाच्या फेऱ्यात फिरत राहतो. येथे कोणतेही उद्दिष्ट नसते. हे गोल गोल फिरणे होत राहते. याला अंत नाही, ध्येय नाही. येथे यात्रा होत नाही. केवळ उपेक्षा आणि क्लेश आहेत. अध्यात्मात केवळ आनंद आहे. अर्जुनाची अवस्था अशीच झाली आहे. भगवंत श्रींनी त्याला आपणहून याच अध्यायात परम वचने सांगितली आहेत. तरीही त्याला आता ती वचने पुन्हा ऐकायची आहेत, सविस्तर ऐकायची आहेत.
आणखी योग आणि विभूती ऐकायच्या आहेत. यास्तव तो भगवंतश्रींना म्हणत आहे की जनार्दना, आपले योग आणि विभूती सविस्तर सांगा, पुन्हा सांगा, कारण या अमृत वचनांच्या श्रवणाने माझी तृप्ती कशी ती होत नाही. त्यांची तृप्ती होत नाही म्हणूनच त्यांना अधिक मृत असे म्हणले आहे. ही वचने अमृत मिळवून देणारी आहेत, मुक्ती मिळवून देणारी आहेत, जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त करणारी आहेत. हरिओम.